मला पकवास करताय सुप्रसिद्ध पकवास संगीत की वाचा तबलासात करताय उपकार लढले पकवासात करताय ज्येष्ठ जुने सांगतो पकवास वादक तबला वादक आणि तबला वादक देवजींची पाटील आणि माझं भजन मंडळ त्याप्रमाणे आजच्या डबलवारी सांगण्यासाठी आमच्या जोडीला असणारे आजच्या एका रात्री उठलेले आमचे प्रतिस्पर्धी व श्री आदरणीय श्रीधर मुंगेकर व यांचे भक्त शिष्य व संतोष दत्ताराम मुजरे यांना पकवासात करताय पकवासात अक्षय मिस्त्री तबलासात करताय मागेरी शाळी पकवासात करतायचे अक्षय कावले आणि त्यांचं भजन मंडळ यामध्ये तबलावादक संकेश पाटील सुद्धा उपस्थित आहेत भगिनी बुवा आमच्या चंद्रबुवांचे शिष्य संदीप भाईबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाखो आभार व्यक्त करतो कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित समस्त भजनी कलावंत पकवास वादक ज्येष्ठ श्रेष्ठ नाट्यकर्मी या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो बुवा मला बोलले भजनी विशारद संगीत विशारद पण आज देवगडमध्ये विवेकमध्ये त्यांनी अलंकार केलाय संकेत जोईल त्या जोरदार त्यांच्यासाठी कार्य होत विवेकमध्ये अलंकार इथे जमलेल्या तमाम कलावंतांच्या चरणांचे नतमस्तक होऊन अगदी नगरचा आराध्य गणपती गणेशाच्या चरणांचे नतमस्तक होऊन विठ्ठलचा आराध्य देव सरस्वती मातेच्या चरणांचे नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानाचा मुलगा माझे ग्रामदेव विविध रवनाथाच्या चरणांचे नतमस्तक होऊन विजय कुंडेश्वराची कृपा आशीर्वाद घेऊन आठवणेश्वराच्या चरणांचे नतमस्तक होऊन आणि मौलिका मातेची कृपा आशीर्वाद घेऊन मी सत्यनारायणाच्या चरणांचे नतमस्तक होऊन परदेवीच्या परमपूज्य भारतेश्वर बाबांचा कृपा आशीर्वाद घेऊन आजच्या रंगीत कथा रंगून आमचे पाहुणे भजनाच्या डबलवारीला सुरुवात करते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद। या ठिकाणी तरुण उत्साही मित्रमंडळ यांच्या वतीनं हा भव्यदिव्य असा कार्यक्रम आहे, सुंदर व्यवस्था या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आमची केलेली आहे। आज आहे दसरा हे वासरा, आज आहे दसरा, राग रोज सगळे विसरा आणि हसत खेळ कार्यक्रम नाहीतर दिस इज स्पॉट इन डेंजर माझे वारियर झाले काय ना काय बघा त्याच्यामुळे संबंध ठीक आहे। आजचा दसऱ्याचा दिवस आहे, सर्वांना दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा, सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त हो अशी त्या आई नवदुर्गेच्या चरणी प्रार्थना करूया आणि प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया, कारण मनोरंजन हे का होणार त्यात का वाद नाही। पुढे रूपवणी आहे, गजर आहे, अभंग आहे, गवळणी आहे, जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करणार, पण प्रथमतः भगवंताचं नामस्मरण। पेटीचा आवाज थोडा कमी करा। शुक्रतारा मंगळवारा
आईला सांगणं केलेलं आहे की तुझे आशीर्वाद सतत राहू दे पाठीशी, कारण मुळात सलग 11 दिवस ही डबल घाई आहे. तुम्ही विचारताय की तब्येत पाणी बरी आहे का? तब्येत पाणी काय झाला तरी तसं सोडूच आहे नाही तुका. हां, तुका वाटत असा तरी सगळे जोईल निवडी मारशी, तुझं जो कसो काढून टाकीन तो बघतो. बोलात काय झालं असे दिसत राहा. पण आज 34 वर्ष हा कार्यक्रम राबवत आहे हे तरुण उत्साही मंडळ. इथे जोरदार या मंडळासाठी टाळ्या होऊन झाले, कारण सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही. आणि तरुण उत्साही मित्रमंडळाने केलेल्या कार्याचे महती, हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी कधी संपणार नाही, कधी संपणार नाही बुवा, कधी संपणार नाही. अशी तुमची एकजूट कायमस्वरूपी राहू दे. ठीक आहे. साग पाणी धा सानी धप ग पाणी धप ग रे, स्पर्श होता तुझा विसरलो माया प्रपंची भगवंतरू रे, माया प्रपंची भगवंतरू रे, विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे, विशाळ व्याधी मध्ये बांधलो रे, देहाभिमाने अतिरावेना, देहाभिमाने अतिरावेना, तुझवीन रामा माझा कंठवेना, तुझवीन रामा माझा कंठवेना, तुझवीन रामा माझा कंठवेना, तुझवीन रामा
धन्यवाद. सुंदर भजनाची सुरुवात भवानी केलेली आहे. सुंदर साऊंड आहे. आज भवानी सांगितल्याप्रमाणे की असे साऊंड जर रेग्युलर असतील तर 18 दिवसाचे सलग कार्यक्रम करता येतील. खरे बुवा. पण काय जिथे तिथे व्होल्टेज प्रॉब्लेम असतो, काही ठिकाणी इतर प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे आज मिळाले गोड मानून घेऊ. ओके. बाकी तसे आमचे जोईल बुवा खरोखर अप्रतिम आहेत. त्यात काही वाद नाही. कारण देवगड म्हटल्यानंतर मिमिक्रीमध्ये बादशाह की नाही ते संतोष जोईल. शाळेत असताना सुद्धा बाई यांना हात मारायचे, संतोष काय म्हणतोस. होय. तसं माणूस लय चांगलं. त्या दिवशी मला फोन केला, म्हणतो समीर बुवा. म्हटलं काय झालं. नाही म्हणतो जरा प्रॉब्लेम झाला. म्हटलं काय. तर म्हणतो हल्ली मला जवळचं दिसत नाही. तर म्हटलं जवळचं दिसत नाही तर चष्मा लावा. लावला. पण म्हणतो चष्मा लावला बुवा. चष्मा लावला तर शेजारी म्हणता तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही. मग मी म्हटलं चष्मा काढून टाका. तर म्हणतो बुवा मी चष्मा काढला, पण चष्मा काढला तर भंगरी शेजारी दिसत नाही. कशी याची परिस्थिती. वो भक्ती कमी झालेली आहे. कारण भक्ती कशी असायला पाहिजे. वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मुंडकं छाटलं ते प्रभू परशुराम, आणि आईच्या आज्ञेवरून बापाला घरात यायला दिलं नाही तो गणपती गजानन. भक्ती अशी असायला पाहिजे. नाहीतर आजकाल आम्ही मंदिराच्या बाजून गेलो टू व्हीलर वरून की मंदिराकडे बघून आम्ही हॉर्न वाजवणार किकी. म्हणजे देवा काय सांगणार किकी मी इलोय. मग देव कंटाळलेला असतात, तो सांगणार तसंच जा किकी. लक्ष दिला. माझ्या बघूया टेन्शन घ्यायचं ना. माझ्या तब्येतीवर जाणं कुठून जातं मी हँडल करीन. काय ध्यान करू. हा गमपनी गमपनी पमग गग गग आ आ
धन्यवाद.